मला वाटलं नव्हतं माझ्या शेवटच्या दिवसासाठी माझ्या घरचे एवढे रडतील म्हणून. आता शेवटचा दिवस आहे म्हणलं काहीतरी चांगली गोष्ट तर झाली पाहिजे ना. तरी मला आहे ना गिन्नी गवतच तोडायला लावलं माहितीये का गायांना. मला काय म्हणले चाललायच ना आता तू गिन्नी गवतामुळे एवढं फेमस झालंय ते काम कर आता शेवटचं एकदा गिन्नी गवत तोडूनच घे. सोडवायला तर तसे मला पप्पा ते बी येणार होते बरं का. आजीचं वेगळंच चाललंय. आजी म्हणते थांब तू पहिला पेरू खाऊन घे मस्त पैकी. मनोज भाऊ जग्गू भाऊचं आधीच ठरलं होतं सेलिब्रिटी चाललंय मस्त गाडी बिडी दोन ठेवू आपण. हा म्हणलं सेलिब्रिटी ना तिथं चांगला जाऊन कपडे ना अंडरपॅन्ट द्यावं लागेल मग कळन मला. त्यांनी गाडी बिडी धुली त्यांना म्हणलं हो धन्यवाद बरं का. ते म्हणले ते हा धन्यवादचं काय नाही बरं का ते पेमेंट जर झालं तर बरं म्हणलं भारी हो. चला बाबा आजी पप्पा मम्मी काकी सगळ्यांच्या पाया पडून घेणे. ओय मी भारी तर दिसू राहिलो राव तुम्ही काही पण म्हणा राव. आता तिथं खायचं म्हणलं बनवावं तर लागेल ना. आजीला मी काय म्हणलो होतो आजी तू पण चल माझ्यासोबत म्हणजे कसं बनवायचं नियोजन आरामात होऊन जाईल आपलं. आमच्या मामांचं घर जवळच होतं त्याच्यामुळे चला म्हणलं आपण तिथं पण थांबायचं. मम्मीने त्यांना पण घेतलं मग संग. त्यांची इथं गेलो चहायला सारीनीच त्याशी नाराज रे कोणी खुशच व्हाय ना. आमच्या मामांच्या काय पाया पडलो नाही म्हणलं मामांच्या पाया पडून काय जमणार नाही गळा